लग्नानंतर होईलच प्रेम भाग 11. तेवढ्यात सानवीच्या बाबांचा फोन येतो. दोघांच्याही चेहऱ्यावर लगेच स्माईल येते. त्यांनी व्यवस्थित पोचल्याचं कळवलं आणि जेवण करून दोघेही कामाला लागले. संध्याकाळी घरी जायची वेळ झाली. आरव घरी जायला निघतो. कॅबिन बाहेरच त्याला समीर भेटतो. समीर बोलतो, आरव, मला आज सायलीला भेटायला जावं लागेल. आधीच 3 दिवस भेटलो नाही आणि आज नाही भेटलो तर मग काय हंगामा होईल. तसं दोघेही असतात. आरव म्हणतो, तेवढ्यात बाबतीत मी नशीबवान आहे. माझी बच्चा बघ मला त्रासच देत नाही. समीर लगेच म्हणतो, हो ना, फक्त उठाबशा काढायला लावते आणि तू पण बिचारा खाली मान घालून काढतोयस. आरव म्हणतो, अरे यार, मी तुला कसं समजावू. तो बोलतच असतो. तेवढ्यात ऑफिसमधले त्यांचे सगळे कलिग एकदम ओरडतात. काय? त्यांनी सगळंच ऐकलेलं असतं. आरव डोक्यालाच हात लावतो. त्यातला एक जण म्हणतो, आरव, फायनली यू आर इन ए रिलेशनशिप्स. दुसरा लगेच म्हणतो, मानलं बाबा, तुला नाही, वहिनींना आमच्याकडून. आरवला वहिनी ऐकून खूप मज्जा वाटते. तो त्याला काही समजवणार, तेवढ्यात सगळेच त्याला काही ना काही बोलून चिडवायला लागतात. आरव आज मात्र हसून त्यांची मज्जा घेत असतो आणि तसं काही नाही हे समजवण्याचा निष्फळ प्रयत्न करत असतो. तसा एक जण म्हणतो, आणि वहिनी तुला उठाबशा काढायला लावतात. क्या बात है. पुन्हा सगळे हसायला लागतात. आरव समजवण्याच्या सुरात म्हणतो, अरे असं काही नाही रे, मी कसं सांगू तुम्हाला. तसा एक जण म्हणतो, असं नाही म्हणजे नक्की कसं नाही. तू उठाबशा काढल्या नाहीस तर तुझं प्रेम नाही का. आरव म्हणतो, दोन्ही पण नाही. दुसरा एक मित्र लगेच म्हणतो, हो का, मग आता माझी बच्चा मला त्रास देत नाही असं कसं बोललास. आरव कपाडावर हात ठेवत म्हणतो, अरे कसं समजावू तुम्हाला. तेवढ्यात त्यांचे सिनियर तिथे येतात. त्यांनीही ऑलरेडी सगळं ऐकलेलं असतं. सगळे शांत होतात. सिनियर सगळ्यांकडे बघून विचारतात, काय गोंधळ चाललाय. तसं सगळे गप्प होतात. पण ते हसत म्हणतात, तुम्हाला आरवला त्रास देण्याआधी स्वतःला समजायला हवं. आरवचं तसं काही नसतं तर त्याने जगदंबा अवतार घेतला असता, पण आज चक्क लाजतोय. यावरून तरी अंदाज लावा. आरव आणखी लाजतो. सगळे पुन्हा हसायला लागतात आणि त्याला चिडवतात. आरव आपल्या सिनियरला म्हणतो, सर प्लीज, असं काही नाही. तेवढ्यात सिनियर हसून म्हणतात, डोंट टेल मी. अरे तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद सगळं सांगतोय आरव. जस्ट चिल अँड एन्जॉय इट. एवढं काय लपवायचं त्यात. आरव हसतो आणि म्हणतो, यस सर, आय एम रिअली हॅप्पी सायन्स कम इनटू माय लाईफ. तसं मात्र सगळेच त्याला आणखी चिडवायला लागतात. त्यांचं सगळं बोलणं ऑफिसमधल्या लेडीजही ऐकत असतात. काहींचे चेहरे खाडकन पडतात तर काही मनातच लकी गर्ल्स म्हणून कॉम्प्लिमेंट देत असतात. पण त्यात एक चेहरा असा होता जिच्या चेहऱ्यावरचा नुसता द्वेष आणि मस्तर दिसत होता. तिच्या अंगाचा तीळपापड होत होता. सिनियर आरवच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतात, आय एम हॅपी फॉर यू, बेस्ट ऑफ लक, आणि तिथून निघून जातात. आरव कसा तरी त्या सगळ्यांमधून बाहेर पडतो आणि पार्किंगमध्ये येतो. समीर सायलीला भेटायला जाणार असल्याने आरव त्याला गाडी घेऊन जायला सांगतो आणि तो स्वतः कॅब करून जाईल असं सांगतो. तसा समीर म्हणतो, आरव, माझ्याकडे एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी. आरव म्हणतो, ऑफिसमध्ये माझं भांडं फोडलं ते कमी आहे का. अजून काय आहे. समीर चिडून म्हणतो, काय प्रॉब्लेम आहे तुझा. प्रेम करतोस ना सानवीवर, मग सगळ्यांसमोर ॲक्सेप्ट करायला काय हरकत आहे. आरव गंभीर होत म्हणतो, समीर, मी सानवीला तिचा मान देत नाही असं काही नाही रे, पण प्रत्येक गोष्टींची एक योग्य वेळ असते आणि त्याआधी मला माझं गोल सेट करायचं आहे. आता पाया पडतो तुझ्या, हे तरी कोणाला सांगू नकोस. आधीच बाजार करायचा नाही मला, पण मला दुसऱ्याच गोष्टीचं टेन्शन आलं आहे. आपल्या ऑफिसमध्ये ती कादंबरी पण आहे ना, ती किती खालच्या लेवलची मुलगी आहे तुला पण माहिती आहे. हे ऑफिस तिने फक्त माझा बदला घेण्यासाठी जॉईन केलं आहे आणि आज तिने हे सगळं ऐकलं आहे. नशीब माझ्या सानवीचं नाव घेतलं नाहीस. समीर म्हणतो, ती काय करणार आहे सानवीचं. ती आपलं काहीच बिघडू शकत नाही आणि ती सानवीचं काय करणार. तू का घाबरतोयस तिला. ती स्वतः काय धंदे करते ते तिला माहीत नाही का. आरव हसत म्हणतो, मी तिला घाबरतो. माय फूट. आणि तिची काय हिंमत सानवीपर्यंत जायची. सानवीच्या पायाजवळ सुद्धा उभं राहायची लायकी नाही आहे तिची. आणि माझ्या सानवीच्या केसाला जरी धक्का लागला ना, तर ह्या कादंबरीच मिटवून टाकीन मी. तिला काय वाटलं मी दुर्लक्ष करतोय म्हणजे ती काहीही करेल. तिने फक्त माझं समजावणं बघितलंय. अजून आरवचा राग बघितला नाही. पण सध्या तरी मला सानवीला या सगळ्या पिक्चरमध्ये आणायचे नाही आहे. मला तिला कोणताही त्रास होऊ द्यायचा नाही आहे. आणि आत्ता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला माझ्या गोलवर फोकस करायचे. उद्या सकाळी मला त्या अधिकाऱ्यांनी भेटायला जायचे. सो सध्या हे सगळं सब्जेक्ट साईडला राहू देत. समीर म्हणतो, यस, यू आर राईट, पण माझं सरप्राईज तर बघ. आरव इरिटेट होऊन म्हणतो, बोला.
समीर म्हणतो, माझ्याकडे माझ्या सिस्टरचे खूप सारे फोटो आहेत. तुमच्या फर्स्ट भेटीचा व्हिडिओ पण आहे. कशी तुमच्यावर चिडली होती ते सगळं शूट केलंय मी. आणि फोटो तर खूपच आहेत. पण जाऊ दे, तूच एवढा इरिटेट होतोयस तर कशाला मी देऊ, जातो मी. असं म्हणत समीर जायला निघतो. आरव त्याचा हात पकडतो आणि म्हणतो, नाही देणार का मला फोटो? समीर एकदम नॉर्मलपणे म्हणतो, नाही. पण आरव, तुला कसं नाही सुचलं फोटो काढायला? आरव हसत म्हणतो, तुझ्या एवढी PhD नाही केली ना मी मुलींमध्ये. नाही सुचलं, फक्त तिचा चेहरा मनात साठवत होतो. समीर म्हणतो, हो का? मग आता तर नाहीच देत. आहे तुझ्या मनात तिचा साठलेला चेहरा. आरव म्हणतो, यार समीर, काय असं करतोयस? नव्हतं द्यायचं, मग शूटिंग आणि फोटो काढलेच कशाला? समीर हसत म्हणतो, तुझी सानवीला बघायची एक्साइटमेंट बघितली होती मी, म्हणून तुमची पहिली भेट कॅप्चर करून ठेवली. पण तुला मिळणार नाही, बाय, असं म्हणत समीर निघून जातो. आरव त्याला आवाज देत राहतो, पण समीर मागे वळूनही पाहत नाही. शेवटी आरव कॅब बुक करून घरी निघून जातो. घरी आई त्याला भीतभीतच गावच्या लोकांबद्दल विचारते, पण आरव चांगल्या पद्धतीने सगळं ठीक असल्याचं सांगतो. त्याची आई आणि प्रियंका थोड्या शॉक होतात, कारण आज आरव इरिटेट न होता अगदी शांतपणे आणि चांगली उत्तर देत असतो. तशी प्रियंका विचारते, दादा, सानवी भेटली असेल ना? कशी आहे ती? सानवीचं नाव ऐकताच आरवच्या चेहऱ्यावर छानसं स्माईल येतं आणि तो थोडासा लाजतोही. पण फक्त बरी आहे ती, एवढंच बोलून तो निघून जातो. त्याचे एक्सप्रेशन्स प्रियंकाच्या नजरेतून सुटत नाहीत. ती काही वेळ विचार करत बसते, हा कसला प्रेम करतोय, असा विचार तिच्या मनात येतो. पण नंतर ती विषय सोडून देते. इकडे आरव मस्त सानवीच्या आठवणीत रमलेला असतो. तेवढ्यात मोबाईलच्या मेसेज टोनने त्याची तंद्री भंगते. तो वैतागून म्हणतो, यार कोण तळमळतंय, आणि मोबाईल ऑन करतो. स्क्रीनवरचं पाहताच त्याच्या चेहऱ्यावर मस्त हसू येतं. समीरने सानवीचे फोटो आणि त्याच्या फर्स्ट भेटीचा व्हिडिओ त्याला व्हॉट्सअप केला असतो. आरव त्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे हरवून जातो. त्यांच्या पहिल्या भेटीच्या त्या क्षणात तो पुन्हा रमून जातो. सानवीचा तो निरागस चेहरा, तिचा राग, त्यांच्यातला तो गोड संवाद सगळं पुन्हा डोळ्यांसमोर जिवंत होतं. बिचारा आधीच तिला खूप मिस करत होता आणि त्यात एवढा सुंदर व्हिडिओ मिळाल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर नकळत हसू येतं. तो मोबाईल हातात धरून स्क्रीनकडे बघतच राहतो, कारण सानवीपासून दूर असला तरी त्या आठवणींमधून तो पुन्हा एकदा तिच्या जवळ पोहोचलेला असतो. तेवढ्यात सानवी चिडल्याचा सीन त्याच्या मोबाईलवर सुरू होतो. स्क्रीनवर स्वतःचा वेड्यासारखा फ्लर्टिंग करणारा अवतार पाहून आरवला खूपच हसू येतं. बिचारा स्वतःशीच हसत म्हणतो, बिचारी माझी सानवी, तिला माहीतच नव्हतं की मीच तिचा आरव आहे. कशी चिडली होतीस ग तू? बट आय ॲम प्राऊड ऑफ यू बच्चा. मी एवढं फ्लर्टिंग करत होतो, तरी एकदाही माझ्याकडे बघितलं नाहीस. कधी न पाहिलेल्या तुझ्या आरवसोबत तू किती एकनिष्ठ राहिलीस. पण जेव्हा तुला कळलं की मीच तो आहे, तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरचा तो आनंद, तुझा तो वेडेपणा मी कधीच विसरू शकत नाही. व्हिडिओ पुढे सरकत असताना त्याला बेडरूममध्ये माहीला सानवी कसा त्रास देत होता, गार्डनमध्ये तिची कशी मजा घेत होता, त्या सगळ्या आठवणी एकामागून एक आठवतात. आरवच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू येतं. तो मोबाईलच्या स्क्रीनवरच्या सानवीकडे प्रेमाने पाहतो आणि हळूच म्हणतो, आता कमीत कमी तुझ्या आठवणींसोबत हे फोटो तरी आहेत माझ्याकडे. काही क्षण ते त्या फोटोंमध्येच हरवून जातो. मग मोबाईल छातीशी धरून डोळे मिटतो. इकडे सानवी ही दुपारी झोपून उठते. उठल्यावर ती आईसोबत अगदी शांतपणे आणि प्रेमाने बोलते. तिच्यात झालेला हा बदल पाहून आईलाही आश्चर्य वाटतं. मनातल्या मनात ती विचार करते, आरवने हिला एवढं काय समजावलं असेल? कालपर्यंत इतकी हट्टी असलेली माझी मुलगी आज इतकी शांत कशी झाली? पण आपली मुलगी योग्य मार्गावर येते हे पाहून तिलाही मनापासून बरं वाटतं. सानवी मात्र दिवसभर आरवसोबत घालवलेले ते 3 दिवस आठवत बसते. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत तिला आरवची आठवण येत असते. एकही क्षण असा जात नाही की तिच्या मनात आरवचा विचार येत नाही. उलट ती स्वतःच्या नशिबावरच खुश होत असते. ज्याच्यावर मी एवढं प्रेम केलं, तोही माझ्यावर तितकंच प्रेम करतो. हा विचार आला की तिच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटतं. ती मोबाईलमध्ये आरवचा फोटो पाहते आणि हलकेच म्हणते, खूप आठवण येते तुमची. एवढं बोलून ती स्वतःच लाजते आणि मोबाईल बाजूला ठेवते, पण काही क्षणातच पुन्हा मोबाईल हातात घेते. दुसरीकडे समीर आणि सायली नेहमीच्या ठिकाणी भेटतात. सायली येताच नेहमीच्या हक्काने तक्रार सुरू करते, 3 दिवस झाले आपण भेटलो नाही. तुला माझी काही फिकीर आहे की नाही? समीर मुद्दाम गंभीर चेहरा करत म्हणतो, हो, आता तुझ्यापेक्षाही महत्त्वाचं कोणीतरी आलंय माझ्या आयुष्यात. हे ऐकताच सायलीचा चेहरा उतरतो. ती काहीही न बोलता उठून जायला लागते. समीरला तिची गंमत समजते. तो हसत तिचा हात हलकेच पकडतो आणि म्हणतो, ए साऊ, थांब ना.
तू कधीपासून माझ्या बहिणीच्या बाबतीत एवढी पजेसिव्ह व्हायला लागली ग? सायली प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहते. समीर मोबाईल काढतो आणि सानवीचा फोटो तिच्यासमोर धरतो. ही बघ, ही सानवी आली आहे माझ्या आयुष्यात. सायली पुन्हा चिडल्यासारखी चेहरा करते. समीर हसतो आणि म्हणतो, अगं वेडे, आधी पूर्ण गोष्ट तर ऐक. तिला जवळ बसवतो आणि सगळं सांगायला सुरुवात करतो. सानवीने त्याला दादा म्हणून स्वीकारलेलं, त्याचा जीव वाचवण्यासाठी तिच्या कुटुंबाने केलेली मदत, त्याला मुलासारखे दिलेले हक्क, सगळं तो तिला सांगतो. सायली शांतपणे ऐकत असते. प्रत्येक गोष्ट ऐकताना तिच्या डोळ्यात पाणी जमा होतं. त्यानंतर समीर, आरव आणि सानवीची संपूर्ण प्रेम कहाणीही तिला सांगतो. सानवीचं वय कमी असूनही तिच्यात असलेली समजूतदारपणा, तिचं आरववरचं प्रेम आणि दोघांनी एकमेकांसाठी घेतलेला निर्णय, हे ऐकून सायली अक्षरशः स्तब्ध होते. काही क्षण ती काहीच बोलत नाही. मग तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी येतं. ती समीरकडे पाहत हळूच म्हणते, सॉरी. समीर लगेच म्हणतो, तू का सॉरी बोलतेस? माझी अशी काही अपेक्षाच नव्हती की तू एवढा समजूतदारपणा दाखवशील. उलट मला वाटते तू इतकी समजूतदार झालीस हेच माझ्यासाठी मोठा सरप्राईज आहे. सायली त्याच्याकडे पाहून हलकंसं हसते. समीर तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून तिच्या हातावर हलकेच हात ठेवतो आणि म्हणतो, शिवाय आरव आणि सानवी एकमेकांपासून दूर राहूनही आपलं प्रेम जपून ठेवू शकतात, पण मी तुझ्यापासून एवढं दूर राहू शकत नाही. सायली लाजून त्याच्याकडे पाहते. समीरच्या या वाक्याने तिच्या चेहऱ्यावर गोड असं हसू येतं. ती त्याच्या खांद्यावर हलकासा हात ठेवत म्हणते, समीर, तुझं आणि आरवचं मला माहीत नाही, पण मी मात्र माझ्या नंदेचे खूप लाड करणार आहे, कारण तिने तुझा नाही, माझा जीव वाचवलाय. तुला काही झालं असतं तर मी काय केलं असतं? एवढं बोलून सायली भावूक होते आणि समीरला मिठी मारते. समीरही तिला प्रेमाने जवळ घेत म्हणतो, ए वेडीबाई, असं कसं मला काही होईल? माझ्यासोबत तुझं प्रेम आहे, सानवीचं प्रेम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या आईबाबांचं प्रेम आहे. मला काही व्हायच्या आधी त्या देवाला सुद्धा तुम्हा सगळ्यांना समोर जावं लागेल. सायली हसत त्यांच्या खांद्यावर हलकासा धक्का देते. असं काही बोलू नकोस. समीर हसतो. काही क्षण दोघेही शांत राहतात. मग सायलीला अचानक आठवतं आणि ती म्हणते, अरे हो समीर, आईबाबांना सानवीबद्दल सांगितलंस का? ते किती खुश होतील. समीर कपाळावर हात मारत म्हणतो, कधी सांगणार मॅडम? तिकडून डायरेक्ट ऑफिसला गेलो आणि ऑफिसमधून इकडे आलो. त्यांना भेटलोच नाही अजून. पण असू दे, माझ्या आईबाबांची काळजी करणारी त्यांची सून आहे ना, तिला आधी खुश करायला आलोय. हे ऐकून सायली लाजते आणि त्याला हलकासा ढकलत म्हणते, बस करा आता. मग लगेच घरी जायचं आणि आईबाबांना सानवीबद्दल सांगायचं. आणि हो, मी सुद्धा येते घरी. मला पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा आहे. सायलीच्या या बोलण्याने समीरच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटतं. तो प्रेमाने तिच्याकडे पाहत म्हणतो, थँक्स साऊ, किती काळजी करतेस ग माझ्या आईबाबांची. सायली शांत होत म्हणते, मग आहेतच ते तसे. मला माझ्या सख्ख्या आईचं प्रेम कधीच मिळालं नाही आणि वडिलांनीही कधी माझ्याकडे लक्ष दिलं नाही. पण आईबाबा माझ्यावर किती जीव लावतात. मग मी उगाच त्यांच्याशी भांडत बसू का? फक्त आता माझे लाड थोडे कमी होणार ना. आई बाबा माझ्यापेक्षा त्यांच्या लेकीचे जास्त लाड करतील. ती नाटकी रागाने म्हणते. समीर तिच्या जवळ जात हसत म्हणतो, मी आहे ना तुझ्या लाड करायला. सायली लगेच म्हणते, बस झालं, मला माहीत आहे. आई बाबा माझ्यात आणि सानवींमध्ये कधीच फरक करणार नाहीत. उलट आता मलाच माझ्या नंदेला सांभाळावं लागेल. समीर तिच्याकडे अभिमानाने पाहतो. मनात तो विचार करतो, खरंच मला किती समजूतदार मुलगी आयुष्याची सोबती म्हणून मिळते. तो प्रेमाने सायलीचा हात हातात घेतो. सायली त्याच्याकडे पाहून हसते. दोघांच्या नजरा काही क्षण एकमेकांतात हरवतात. मग समीर हसत म्हणतो, चल आता माझ्या आईबाबांना त्यांच्या लेकीची बातमी द्यायची आहे. सायली ही हसत मान हलवते. दोघेही एकमेकांसोबत चालत समीरच्या घरी जायला निघतात. मात्र त्यांना अजून एक गोष्ट माहीत नसते. सानवीबद्दलची ही बातमी घरात पोहोचताच त्यांच्या आयुष्यात एक अनपेक्षित वळण येणार असतं. आरव ठरल्याप्रमाणे सकाळी उठून सानवीच्या बाबांनी सांगितलेल्या अधिकाऱ्यांना भेटायला जायचं ठरवतो. आज एवढा थकलेला असूनही त्याला झोप येत नसते. काल याच वेळी सानवीसोबत गप्पा मारत होतो. मामासोबत भविष्याची तरतूद करत होतो. तेच सगळं त्याला आठवत असतं. शेवटी तो पुन्हा मोबाईल काढतो आणि सानवीचा फोटो बघत बसतो. त्यातील तिचा एक सुंदर फोटो वॉलपेपरला आणि अजून एक फोटो लॉक स्क्रीनला सेट करतो. प्रत्येक वेळी ती डोळ्यांसमोर दिसावी हीच त्याची भाबडी आशा असते. सानवीच्या आठवणीत डोळ्यांच्या ओल्या झालेल्या कडा तो अलगद पुसतो. मोबाईलवरच्या तिच्या फोटोवर हलकसं किस करतो आणि शेवटी तिच्याच आठवणीत झोपी जातो. इकडे सानवीलाही झोप येत नसते. तिला राहून राहून कालची पूर्ण रात्र आठवत असते. जेवताना आज ती स्वतःच्या हाताने जेवत असते आणि मनातच म्हणते, काल माझ्या आरवने मला अजिबात स्वतःच्या हाताने जेवू दिलं नाही.
औषधीही त्यांनीच दिली. किती काळजी घेतात ना माझी. फक्त मला प्रॉमिस केलं म्हणून रात्रभर जागे राहिले. किती झोपायला सांगितलं, पण ऐकलंच नाही त्यांनी. बिचारे. आय मिस यू आरव. तुमची बच्चा तुम्हाला खूप मिस करते. असं म्हणत तीही डोळ्यांच्या कडा पुसते आणि झोपायला जाते. आज झोप येते, पण पुन्हा कालच्या सगळ्या आठवणी तिच्या डोळ्यांसमोर येतात. ती हलकंच असते आणि मनात म्हणते, काय हो मिस्टर मुच्छड, किती प्रेम कराल. एक दिवस खरंच वेडी होईन मी तुमच्या आठवणीत. असं म्हणत ती डोळे मिटते. सकाळी आरव नेहमीपेक्षा लवकर उठतो आणि जिमला जातो. तिथे वजन उचलत असताना त्याला पुन्हा सानवीची आठवण येते. तिला उचलून घेतलं होतं तेव्हा त्याने जिमच्या वजनाचं उदाहरण दिलं होतं. ते आठवताच तो स्वतःशीच म्हणतो, खरंच हे वजन सानवीपेक्षा जड आहे. माझी बच्चा किती हलकी आहे आणि तरी मलाच म्हणत होती, तुमचा हात दुखेल, वेडी नुसती. तिच्या आठवणीत तो मस्त हसतो. जिममधून घरी परत येतो तरी त्याच्या चेहऱ्यावरचं हसू आणि ग्लो काही कमी झालेला नसतो. घरात त्याची आई आणि प्रियंका त्याच्यात झालेला हा बदल स्पष्टपणे पाहत असतात, पण त्याला विचारायची हिंमत कोण करणार. प्रियंकाला थोडा संशय येतो, पण हा हिटलर कोणाच्या प्रेमात पडेल का, शक्यच नाही असंच तिला वाटतं. आरव घरातही आधीसारखी चिडचिड करत नसतो, त्यामुळे घरच्यांनाही बरं वाटत असतं. पण त्यांना काय माहीत, हा बदल सानवीच्या एका आदेशामुळे झाला आहे. चिडचिड करायची नाही, आरव तयार होतो आणि अधिकाऱ्यांना भेटायला निघतो. अपॉइंटमेंट त्याने आधीच घेतलेली असते. तो कॅबिनमध्ये जाऊन त्यांना अभिवादन करतो आणि दोघेही बोलायला सुरुवात करतात. आरवची पर्सनॅलिटी त्यांनी आधीच पाहिलेली असते, पण त्याची बोलण्याची पद्धत, रुबाब, जनरल नॉलेज, राजकीय विषयांवरची लॉजिकल मत, फ्लुएंट इंग्लिश आणि एकूणच त्याचा आत्मविश्वास पाहून ते खूपच प्रभावित होतात. हा मुलगा नक्कीच यश मिळवू शकतो असा विश्वास त्यांना वाटू लागतो. ते सानवीच्या बाबांबद्दलही बोलतात. सानवीचे बाबा त्यांचे जुने मित्र असल्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे आरवची चौकशी कशी केली हेही ते सांगतात. त्यानंतर ते परीक्षेची संपूर्ण माहिती देतात. आरवची डिग्री आधीच पूर्ण झालेली असल्यामुळे तो या परीक्षेसाठी पात्र असतो. ते त्याला सांगतात की परीक्षेचे 3 टर्म असतात. पहिली प्रिलिम्स, दुसरी मेन एक्झाम आणि तिसरी इंटरव्ह्यू. IPSसाठी फिजिकल एक्झाम वेगळी असते. त्याची तयारी कशी करायची आणि कोणत्या पद्धतीने अभ्यास करायचा आणि स्पेशल कोचिंग क्लासेसची माहितीही ते त्याला देतात. शेवटी ते म्हणतात, तू फक्त प्रिलिम्स आणि मेन एक्झामची तयारी कर. त्यातही मी तुला योग्य मार्गदर्शन करेन. पण इंटरव्ह्यूची काळजी करू नकोस, त्यांचं मी बघेन. 100% आरवला त्यांच्या बोलण्याचा थोडा अंदाज येतो. तरीही तो काहीच समजलं नाही अशा प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहतो. तेव्हा ते हसत म्हणतात, अरे इंटरव्ह्यूला मी स्वतः असणार आहे. माझ्या मित्रासाठी एवढं तरी मला करू दे. आधीच त्याने माझ्यासाठी खूप काही केलंय. मामा इतक्या मोठ्या स्तरावर ओळख ठेवतात हे ऐकून आरवला आश्चर्य वाटतं. पण पुढच्या क्षणी त्याचा चेहरा गंभीर होतो. तो शांतपणे म्हणतो, आय एम सॉरी सर, पण मला हे पटत नाही. मामाने तुमच्यासाठी काय केलंय किंवा तुमची जी काही मैत्री आहे ते तुमचं वैयक्तिक नातं आहे. प्लीज मला त्यात घेऊ नका. तुम्ही आणि मामा माझा एवढा विचार करत आहात त्याबद्दल मी खरंच तुमचा खूप आभारी आहे. पण मला माझ्या स्वतःच्या जीवावर हे यश मिळवायचं आहे. त्यात कोणाचाही वशिला नको. कारण मी जगाला फसवू शकतो, पण स्वतःला फसवू शकत नाही. उद्या यश मिळवल्यावरही माझ्या मनात एकच गोष्ट कुठेतरी खुपत राहील की मी वशिल्यावर मोठा झालोय. बाकी सगळ्यांना सोडा, पण तुमच्यासमोर, मामासमोर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःसमोर मला नजर वर करून बघता आलं पाहिजे. कारण मला आणि तुम्हालाही माहीत असेल की मी कसा ऑफिसर झालोय आणि मला कोणाच्याही पुढे माझी नजर झुकवायला जमणार नाही. त्यापेक्षा मी आता आहे तिथेच बरं आहे. आणि सॉरी टू से, पण आपल्या देशातील अशा भ्रष्ट कारभारामुळे जो खरोखर पात्र आहे तो मागे पडतोय आणि ज्याला काहीच येत नाही तो वरपर्यंत पोचतोय. तुम्हाला खरंच मला मदत करायची असेल तर प्लीज अशा गोष्टी करू नका. मला खरंच स्वतःपेक्षा जास्त देशासाठी ऑफिसर व्हायचं आहे. आरवचं बोलणं ऐकून ते काही क्षण शांत राहतात. त्यांच्या चेहऱ्यावर मात्र समाधानाचं हसू उमटतं. कारण त्यांच्यासमोर फक्त एक अधिकारी होण्याचं स्वप्न पाहणारा तरुण नसतो, तर त्या स्वप्नासाठी कोणताही शॉर्टकट स्वीकारायला तयार नसलेला एक प्रामाणिक आणि जिद्दी मुलगा उभा असतो. ते अधिकारी टाळ्या वाजवत हसत म्हणतात, तू तुझी पहिली परीक्षा आत्ताच पूर्ण केलीस. नागरी सेवा परीक्षेमध्ये असेच मन विचलित करणारे प्रश्न विचारले जातात, पण तू खरंच उत्तम केलंस. खरं तर माझं आणि सुधाकरचं म्हणजे सानवीच्या बाबाचं असंच बोलणं झालं होतं तुझी परीक्षा घ्यायची म्हणून. आणि सुधाकर मला आधीच म्हणाला होता, आरव काही कोणाचं ऐकणार नाही, म्हणून मीच तुझी परीक्षा घ्यायचं ठरवलं.
पण मला तुझा खरंच अभिमान वाटतो. खरंच तुझ्यासारख्या भ्रष्टाचाराला प्रखर विरोध करणाऱ्या अधिकाऱ्यांची आपल्या देशाला खूप गरज आहे. आणि आता तुला हवी ती मदत मी करणार आहे, पण कसलाही वशिला न लावता, हे लक्षात ठेव. आरव हलकसा हसत म्हणतो, तुमचे मनापासून आभार सर. मला माहिती आहे अशा बुद्धिमत्ता चाचण्या घेतल्या जातात, पण मी हे तुम्हाला प्रभावित करण्यासाठी बोललो नाहीत. माझं खरंच हेच मत आहे. ते अधिकारी समाधानाने म्हणतात, खूप छान, परीक्षेची खूपच तयारी केलीस. बरं, अर्ज कधी भरतोयस? फक्त 2 दिवस राहिलेत शेवटचे. आरव थोडा विचार करत म्हणतो, यावर्षी नाही सर, पुढच्या वर्षी भरतो. जरा अभ्यासात अंतर पडले, त्यामुळे मला थोडा वेळ लागेल. अभ्यास तुम्ही म्हणाल तर आत्तापासूनच सुरू करतो, पण परीक्षा पुढच्या वर्षी देईन. कृपया, म्हणजे तयारीसाठी मला चांगला वेळ मिळेल, कारण माझी नोकरी, आर्थिक नियोजन आणि अभ्यास सगळंच सांभाळावं लागेल. अधिकारी म्हणतात, अरे मान्य आहे, प्रशिक्षण वर्गाची फी जास्त असते, पण मी, आरव त्यांना मध्येच थांबवत म्हणतो, सर कृपया, मी आधीच सांगितलंय, मला माझ्या स्वतःच्या मेहनतीवर सगळं करायचं आहे. मामा पण मला पैशांची मदत करायला तयार आहेत, पण पैशांचा खरंच एवढा प्रश्न नाहीये. मला स्वतःला चांगला पगार मिळतोय, फक्त सगळ्या गोष्टींचा योग्य ताळमेळ बसवावा लागेल, एवढंच. अधिकारी हसत म्हणतात, खूप छान, मला तुझा खरोखर अभिमान वाटतो, पण कधी काही गरज लागली तर बिनधास्त सांग. आरव नम्रपणे म्हणतो, सर तुम्ही आणि मामा माझ्यासाठी जे काही करताय ना, ते मी शब्दात सांगू शकत नाही. खरंच खूप खूप आभार. माझा एवढा विचार करतात त्याबद्दल मी कायम आभारी राहीन. पण अभ्यासाबद्दल काहीच अडचण आली तर नक्कीच तुमच्याकडे येईन. अधिकारी हसून म्हणतात, नक्की, कधीही ये तरुणा, आणि भेट दे. भेटीची वेळ घेण्याची गरज नाहीये. आरव त्यांना धन्यवाद म्हणतो, त्यांच्याशी अजून काही परीक्षेशी संबंधित चर्चा करतो आणि शेवटी त्यांच्या निरोप घेऊन बाहेर पडतो. ऑफिसच्या बाहेर येताच नेहमीप्रमाणे त्याच्या मनात सानवीचा विचार येतो. तो हलकसा हसत स्वतःशीच म्हणतो, यार बच्चा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आज तुझ्यामुळे मला किती चांगली संधी मिळाली आहे, हे मी खरंच शब्दात सांगू शकत नाही. फक्त तुझ्यामुळे माझं स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग आता आणखी स्पष्ट झालाय. माझी भाग्यवान, खूप तुझी खूप आठवण येते. काश मी तुला फोन करून हे सगळं सांगू शकलो असतो. असू दे, तू कितीही लांब असलीस तरी मी नेहमीच माझ्या जवळ आहेस. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे बच्चा. चला आता, मला जरा पुढचा विचार केला पाहिजे, आपल्या दोघांसाठी. काही क्षण तो विचारात उभा राहतो आणि मग समीरसोबत बोलायचं ठरवतो. तो लगेच ऑफिसकडे निघतो. ऑफिसमध्ये त्याने आधीच उशिरा येणार असल्याचं सांगितलेलं असतं, पण आदल्या दिवशीची चिडवाचिडवी अजून सगळ्यांच्या लक्षात असते. आरव ऑफिसमध्ये पोहोचताच सगळे त्याला चिडवायला सुरुवात करतात. काय आरव साहेब, आज एवढा उशीर? वहिनींना भेटायला गेला होता वाटतं. आरव हसत त्यांची मजा घेत असतो. तेवढ्यात त्याची नजर कादंबरीवर पडते. तिच्या चेहऱ्यावरचा मस्तर स्पष्ट दिसत असतो. आरव मनातच म्हणतो, पनवतीचं तोंड दिसलं, पण तिला मुद्दाम चिडवण्यासाठी तो सगळ्यांसमोर हसत म्हणतो, हो, तुमच्या वहिनीशी संबंधित कामासाठीच गेलो होतो, म्हणून उशीर झाला. एवढं ऐकताच कादंबरी रागाने मुठी आवडते. बाकीचे मात्र अजूनच हसायला लागतात. आरव सगळ्यांना हसून दुर्लक्ष करतो आणि थेट आपल्या कॅबिनमध्ये जातो. आत गेल्यावर तो लगेच समीरला फोन करतो, समीर आत ये जरा, तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. काही वेळातच समीर कॅबिनमध्ये येतो. तो आरवकडे पाहत विचारतो, काय रे, एवढं गंभीर काय आहे? आरव खुर्चीत मागे रेंगून बसतो आणि म्हणतो, बस, तुला काहीतरी सांगायचं आहे, आणि यावेळी गंमत नाही. सानवीच्या भविष्यासाठी आणि माझ्या ध्येयासाठी काहीतरी ठरवायचं आहे. समीरचा चेहरा लगेच गंभीर होतो. काय झालं आरव? आरव त्याच्याकडे पाहत म्हणतो, आज मी ज्या अधिकाऱ्यांना भेटलो ना, तिथून सगळं बदलू शकतं असं वाटतंय. पण त्याचबरोबर मला एक गोष्ट जाणवली. सानवीपासून दूर राहणं जितकं सोपं वाटलं होतं, तितकं ते नाहीये. समीर हलकसा असतो, म्हणजे साहेबांना शेवटी प्रेमाची किंमत कळायला लागली? आरवही हसतो, पण लगेच म्हणतो, प्रेमाची किंमत आधीपासूनच माहीत आहे रे. आता फक्त त्या प्रेमाला योग्य भविष्य द्यायचं आहे. आरव त्याला मिश्किलपणे विचारतो, आलात का जोरू का गुलाम डेटवर जाऊन? समीर लगेच हसत म्हणतो, हो साहेब, पण मी जोरू का गुलाम असलो तरी तुमच्यासारखा उठाबशा काढत नाही. आरव मोठ्याने हसतो आणि ठीक आहे एवढंच म्हणतो, कारण याला काहीही समजावून सांगण्यात काही उपयोग नाही, हे त्याला चांगलंच माहीत होतं. समीर पुन्हा छाती फुगवत म्हणतो, आणि माझी बायको तुझ्या बायकोसारखी ज्युनियर KGला नाही, कॉलेजला आहे, चांगली समजूतदार आहे. आरव त्याच्याकडे मिश्किल नजरेने पाहत म्हणतो, हो का? अजूनपर्यंत सिस्टर सिस्टर म्हणून बोंबलत होतास, आता काल सायली भेटली आणि लगेच बायकोचा बेल झालास का?
आणि तसंही समजूतदारपणात माझ्या स्वाणवीचा हात कोणी धरू शकत नाही. बघ, मला न भेटता राहू शकते ती? सायलीला विचार. तिला जमेल का? समीर हसत म्हणतो, हो रे, माहिती आहे. असंच तुला चिडवायला बोललो. आणि काल माझं आणि सायलीचं जे काही बोलणं झालं ना, ते सगळं तुला सांगतो. मग तो काल सायलीसोबत झालेलं प्रत्येक बोलणं आरवला सांगतो. सानवी तिला किती आवडली, तिने सानवीला कसं समजून घेतलं, सानवीचं नाव घेतल्यावर ती आधी कशी चिडली, आईबाबांची ती किती काळजी घेते, आणि तो 3 दिवस भेटला नसतानाही सायलीने आईबाबांची कशी काळजी घेतली, हे सगळं ऐकून आरवच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटतं. तो म्हणतो, यार समीर, आपल्या दोघांना बायका मात्र मस्त समजूतदार आणि खूप प्रेम करणाऱ्या मिळाल्या. समीरही हसत म्हणतो, हो, यात मात्र आपल्या दोघांचं नशीब भारी आहे. आरव क्षणभर शांत होतो. सानवीचा हसरा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर येतो. तिच्या गोड आवाजातलं आरव आठवताच त्याच्या ओठांवर नकळत हसू येतं. तो मनातच म्हणतो, तू कुठेही असलीस ना बाळा, माझ्या प्रत्येक विचारात मात्र तूच असतेस. मग तो समीरकडे पाहत म्हणतो, बरं ठीक आहे, ऐकून घे जरा. तू काल डेटवर गेला होतास, त्यामुळे आज नाटक करू नकोस. आज मला तुझ्याशी बोलायचे. आपण आज नेहमीच्या जागेवर जाऊ. तुझ्या समजूतदार बायकोला पण सांग आज समजून घ्यायला. आजचा दिवस माझा आहे. समीर हसून म्हणतो, ओके जिजू. कारण आरव सकाळी कुठे गेला होता आणि आज त्याच विषयावर बोलायचं आहे हे त्याला समजलं होतं. त्यामुळे तो जास्त काही विचारत नाही आणि तिथून निघून जातो. संध्याकाळी दोघे नेहमीच्या ठिकाणी भेटतात. आरव समीरला सकाळी अधिकाऱ्यांसोबत काय घडलं, त्यांनी त्यांची परीक्षा कशी घेतली, त्याला काय सांगितलं आणि पुढे त्याच्यासाठी कोणत्या संधी उपलब्ध झाल्या आहेत, हे सगळं सविस्तर सांगतो. समीर खुश होऊन म्हणतो, सॉलिड आहेच बाबा, एवढी वरपर्यंत ओळख आहे त्यांची. वाह, भारी आहे यार. मग आता पुढे काय ठरवलंस? आरव शांतपणे म्हणतो, अभ्यासाचं टेन्शन नाही आहे रे, ते मी करीनच. आता मला बजेट व्यवस्थित बसवायचं आहे, म्हणूनच आधी तुझ्याशी बोलून घेतोय, मग काय ते ठरवतो. समीर लगेच म्हणतो, पैशाचं काय टेन्शन घेतोयस, तुला पण चांगला पगार आहे आणि कमी पडलं तर हा समीर अख्खा हजर आहे. तू बिंदास तयारी कर. हे ऐकताच आरव भावूक होतो आणि अचानक उठून त्याला मिठी मारतो. समीर हसत म्हणतो, अरे बाबा, आभार प्रदर्शन नंतर करू. आरव हसत त्याच्यापासून दूर होत म्हणतो, मी तुझ्याकडे पैसे मागत नाहीये मूर्खा, आणि हे तुला पण चांगलंच माहिती आहे. मी फक्त सगळं जुळवून कसं घ्यायचं याबद्दल तुझा सल्ला मागतोय. काय करू कसं करू कळत नाहीये यार. समीर म्हणतो, माहिती आहे रे, पण लागले तर मी देणार. आता गप्प बस. आधी मला सांग, तुझ्या डोक्यात काय योजना तयार आहे? म्हणजे काहीतरी विचार केला असणारच ना तू. आधी तू सांग, मग मी बोलतो. आरव थोडा गंभीर होत म्हणतो, बघ, सगळ्यात आधी मी दर महिन्याला घरात जी मोठी रक्कम देतोय ती खूप प्रमाणात कमी करायला लागणार. त्यानंतर मला माझे इतर खर्च जुळवून घ्यायचे आहेत आणि बँकेतील बजेट वाढवायचे आहे. प्रशिक्षण वर्गाची फी आणि इतर खर्च सोडूनही एक सुरक्षित रक्कम दर महिन्याला बाजूला काढावी लागणार. कारण मला आता माझा स्वतःचा फ्लॅटही घ्यावा लागणार आहे आणि सानवीची जबाबदारीही आता माझ्यावर आहे. तिचा पण विचार करावा लागणार ना. आणि फ्लॅटच्या सुरुवातीच्या रकमेसाठी माझी बचत वापरेन, ती बऱ्यापैकी आहे, त्यातून ती रक्कम होईल. समीर लगेच त्याला थांबवत म्हणतो, थांब आरव, थांब. तू सगळंच गुंतागुंतीचं करून ठेवतोयस. एक एक गोष्ट सोडव. तू सगळं एकत्र मिसळतोय. आरव म्हणतो, नाही रे, मी सगळं विचार करून बोलतोय. बघ, मला प्रशिक्षण वर्गाची दर महिन्याची फी भरावी लागणार आहे. ती पण मोठी रक्कम आहे. त्यानंतर परीक्षेची फी आहे. पण या सगळ्यात मला जर अपयश आलंच तर माझ्या हातात काहीच उरायला नको, असं व्हायला नको. समीर कपाडावर आठ्या पाडून आरवकडे बघतो. आरव लगेच म्हणतो, अरे मी पास होईनच, मला आत्मविश्वास आहे. पण जरा व्यावहारिकपणे दोन्ही बाजूंनी विचार करायला हवा ना. समीर म्हणतो, ठीक आहे, बोल पुढे. आरव म्हणतो, बघ, मला सानवीला या मतलबी लोकांमध्ये नाही ठेवायचं. त्यासाठी आम्हाला आमचं हक्काचं घर हवंय. निलेशला घरच्यांनी आयतं घर घेऊन दिलंय, पण मला कोण देणार? माझं मला बघायचंय. प्रशिक्षण वर्गाची फी, माझा खर्च आणि घरात माझं द्यायला लागणार योगदान बाजूला करून मला फ्लॅटचाही विचार करायला लागेल. समीर विचारतो, आरव, तुझ्या वडिलांना करायला लागेल. समीर विचारतो, आरव, तुझ्या वडिलांना दिलेल्या कर्जांचे किती हप्ते बाकी आहेत? आरव अचानक म्हणतो, हो रे, ते तर माझ्या डोक्यातच नाहीये. समीर म्हणतो, तू सांग, किती बाकी आहेत? आरव थोडा विचार करून म्हणतो, 6-7 हप्ते असतील. समीर म्हणतो, ठीक आहे, आता नीट ऐकून घे. बघ, तू घरात पैसे देणं कमी करणार आहेस ना, मग ते पैसे सध्या तरी बचत कर. 6-7 महिन्यांनी तुझा एक हप्ता पूर्ण बंद होईल. मग बिंदास फ्लॅटसाठी हात टाक.
तोपर्यंत बऱ्यापैकी बचतही होईल आणि फ्लॅटचा हप्ता सुरू झाला तरी फारसा फरक पडणार नाही. पण आता लगेच 2 मोठे हप्ते, प्रशिक्षण वर्गाची फी आणि तुझ्या वैयक्तिक खर्च सगळंच एकदम व्यवस्थापन करणं कठीण होईल रे. म्हणून फ्लॅटचा निर्णय जरा पुढे ढकल." आरव विचार करून म्हणतो, पटतंय मला. बरोबर बोलतोयस. आणि त्यासोबत मला सान्वीच्या आयफोनचाही विचार करायचा आहे. मी तिचा फोन काढून घेतला ना, मग तिची 10वी झाली की मीच तिला मोबाईल देणार. पहिला क्रमांक नाही मिळाला तरी मामांना समजावीन मी." समीर लगेच म्हणतो, "अरे यार, मी देणार होतो. कृपया ना, कालच माझं आणि साऊचं बोलणं झालंय." आरव ठामपणे म्हणतो, "नाही बोललो ना, ते तू आणि सायली गोंधळ घाला. मी नाही ऐकणार. या बाबतीत तरी कृपया यार, काहीतरी खर्च करू दे तिच्यासाठी. बिचारीची कधीच माझ्याकडून काही अपेक्षा नसते, म्हणून मी तिला गृहीत धरू का? मी पण मामासारखंच करणार. ती काही बोलण्याच्या आधी सगळं तिच्यासमोर हजर करणार." हे बोलताना त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच प्रेम दिसत असतं. तो क्षणभर मोबाईल काढतो आणि सान्वीचा फोटो पाहतो. तिच्या फोटोवर बोट फिरवत हलकच असतो. समीर त्याच्याकडे बघून डोकं हलवत म्हणतो, "साहेब, तुम्ही तर पूर्णपणे गेलेले केस आहात." आरव लाजत मोबाईल खिशात ठेवतो आणि म्हणतो, "गप्प बस." समीर हसत म्हणतो, "बरं बाबा, ठीक आहे. बघू तेव्हाचं तेव्हा." मग तो थोडा गंभीर होत विचारतो, "पण आरव, तुझ्या घरात काही प्रॉब्लेम नाही ना होणार तू पैसे कमी केल्यावर? नाहीतर तू कारण काय सांगणार? त्यांना ही परीक्षा वगैरे पटणार आहे का? आठवते ना तुला, 12वी नंतर तू याबद्दल बोलला होतास तेव्हा तुझे बाबा आणि निलेशने तुला किती निरुत्साहित केलं होतं. पण आता मागे फिरू नकोस आरव. जास्त काही झालं तर बिंदास घर सोड. माझं घर 24 तास तुझ्यासाठी उघडं आहे. पण आता मागे फिरायचं नाही." आरव हलकच असतो आणि म्हणतो, "पहिली गोष्ट म्हणजे मी त्यांना परीक्षेबद्दल काहीच सांगणार नाही. त्यांना त्यांचं कौतुक तर नाहीच, उलट तू म्हणतोयस तसंच ते मला निरुत्साहितच करतील. आणि आता तरी मला माझ्या हक्कासाठी भांडलंच पाहिजे. सान्वी म्हणाली होती ना, तुम्ही अन्याय सहन करता म्हणून ते तुम्हाला गृहीत धरतात. त्यांच्या चुका त्यांना दाखवायला हव्यात. पण त्यांना मी पैसे कमी करण्याचं कारण फ्लॅट घेतोय असं सांगेन. नाहीतर उगाचच माझ्या परीक्षेला विरोध करत बसतील." समीर आश्चर्याने विचारतो, "सान्वी हे बोलली? तू तिला सगळं सांगितलंस? कधी? कसं?" आरव हसत म्हणतो, "मी नाही रे सांगितलं. तिनेच बरोबर ओळखलं मला. काहीतरी आतल्या आत दुःख आहे म्हणून. आणि शेवटी तिने विचारलं. मग सांगावं लागलं. काय करणार? तुझी बहीण तुझ्यासारखीच आहे. माझी कोणतीही गोष्ट तुझ्यापासून लपून राहते का? मग आता सान्वीपासून लपून राहील? सगळं कळतं तिला." समीर हसत म्हणतो, "अरे दगडा, मी तुला लहानपणापासून ओळखतोय म्हणून मला कदाचित कळत असेल. अरे पण तिची तुझ्याशी 2 दिवसांची ओळख नाहीये, तरी एवढी जोडली गेलीये तुझ्याशी. खरंच खूप नशीबवान आहे यार तू आरव. किती प्रेम करते सान्वी तुझ्यावर बघ." आरवचे डोळे पाणावतात. तो ते लपवत डोळे पुसतो आणि हसत म्हणतो, "म्हणूनच खूप सुखात ठेवायचं आहे तिला मला. म्हणूनच एवढी खटपट चालली आहे." समीरच्या डोक्यात अचानक काहीतरी येतं. तो खट्याळपणे म्हणतो, "म्हणजे तुम्ही रात्रभर या असल्या कंटाळवाण्या गप्पा मारत होतात का? अरे देवा, मला वाटलं मस्त प्रेमाच्या गप्पा माराल. तुमचा लपून छपून प्रेमाचा प्रकार." आरव वैतागून म्हणतो, "गप्प बस मूर्ख. काय प्रेमाच्या गप्पा? एक तर त्या दिवशीचा तुझा विनोदही तिला कळाला नाही. उलट मला म्हणते, 'बघा आरव, माझा दादू माझी किती काळजी घेतो. तुम्ही ओरडाल मला म्हणून तुम्हाला सावकाश, हळू अशा सूचना देऊन गेलाय." समीर जोरात हसायला लागतो. आरवही हसतो. पण काही क्षणांनी आरव पुन्हा शांत होतो. त्याच्या डोळ्यांसमोर सान्वीचा हसरा चेहरा येतो. तिचं निरागस हसणं, त्याच्यावरचा विश्वास आणि त्याला समजून घेण्याची तिची पद्धत आठवताच त्याच्या चेहऱ्यावर प्रेमळ हसू उमटतं. तो मनातच म्हणतो, "सान्वी, तुला कदाचित अजून कल्पनाही नाहीये, पण तुझ्यासाठी माझ्या आयुष्यात किती मोठे निर्णय घेतोय मी. तुझ्या चेहऱ्यावरचं हे हसू कायम ठेवण्यासाठी मला कितीही मेहनत करावी लागली तरी मी करणार." समीर त्याच्याकडे पाहून हसत म्हणतो, "काय रे, परत तिच्या विचारात?" आरव त्याच्याकडे बघून हसतो, "हो, काय करू? माझं मनच तिच्याकडे आहे." समीर हसत डोकं हलावतो आणि म्हणतो, "बस साहेब, आता मला खात्री पटली. आरव नावाचा हा माणूस सान्वीच्या प्रेमात पूर्णपणे पडला आहे." आरव काही न बोलता फक्त हसतो. त्याच्या चेहऱ्यावरचं ते प्रेमळ हसूच त्याचं उत्तर असतं. समीर हसत म्हणतो, "मी हळू बोललो होतो तरी तिने ऐकलं का?" आरव हसत म्हणतो, "हो, पण ऐकून काय उपयोग? तिला कळलंच नाही." दोघेही एकमेकांकडे पाहून हसायला लागतात. काही क्षणांनी आरव पुन्हा सान्वीच्या विचारात हरवतो. त्याच्या चेहऱ्यावर एक गोड हसू उमटतं. तो हळूच म्हणतो, "बघ ना, मला नेहमी एका लहान बाळाला सांभाळतोय अशी भावना येते. किती लहान आहे माझी बच्चा. मला तिला अशीच हळूहळू फुलासारखी जपून फुलवायचे. तिच्या आयुष्यातला प्रत्येक दिवस सुंदर करायचा आहे." समीर लगेच त्याची टिंगल करत म्हणतो,
हो हो, तुमच्या फुलाला सध्या बाजूला ठेवा, आधी घरच्या काट्यांना समोर जा. हे ऐकताच दोघेही पुन्हा हसायला लागतात. आरवचं हसू हळूहळू शांत होतं. तो दूर समुद्राकडे पाहत म्हणतो, खूप सहन केलं रे मी समीर, पण तेव्हा मी एकटा होतो. आता सान्वीसाठी तरी मला माझ्या हक्कासाठी लढलंच पाहिजे. तिच्यासाठी मला मजबूत व्हावं लागेल. समीर गंभीर होत म्हणतो, आरव, घरच्यांना जाऊ दे, पण प्लीज तुला कधी काही लागलं तर मला सांग. माझ्याकडे ये. कोणत्याही गोष्टीसाठी विचार करू नकोस. आरव त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच हसत मध्येच म्हणतो, तुझ्याकडे मागणार नाही, हक्काने सांगेन. समीर, मला पैसे हवेत. मग तर झालं. समीर त्याच्याकडे बघत म्हणतो, बघ हां, खरंच सांगतोय ना? आरव हसत म्हणतो, हो रे, तसं सुद्धा तुझ्याशिवाय मला कोण आहे? मामा माझ्यासाठी मदत करताय, पण त्यांनी मला त्यांच्या काळजाचा तुकडा दिलाय. माझ्यासाठी त्यापेक्षा मोठी गोष्ट दुसरी कोणती आहे? त्यांच्यावर अजून ओझं टाकायचं नाहीये मला. समीर प्रेमाने आरवच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, तू आहेस ना माझा मित्र, मग काहीही झालं तरी एकटा नाहीस. आरव त्याच्याकडे पाहून हसतो. माहिती आहे रे. दोघेही काही क्षण शांत उभे राहतात आणि मग एकमेकांना घट्ट मिठी मारतात. त्या मिठीत शब्द नव्हते, पण वर्षानुवर्षाची मैत्री, विश्वास आणि एकमेकांसाठी काहीही करण्याची तयारी होती. दोघेही तिथून निघून जातात आणि त्या संध्याकाळी चौपाटीवरचा मावळता सूर्यही जणू आरव आणि समीरच्या या निखळ मैत्रीचं कौतुक करत त्यांना निरोप देत होता. आणि इकडे आरवला अजून कल्पनाही नसते की घरी पोचताच त्याची वाट पाहत असलेलं वादळ त्याच्या आयुष्याला एक वेगळंच वळण देणार आहे. कारण घरात त्याच्याविरुद्ध एक असा निर्णय घेतला गेलेला असतो ज्याची त्याने स्वप्नातही कल्पना केलेली नसते. आता बघूया आरवच्या घरी त्याच्या या निर्णयानंतर नेमका काय हंगामा होतो. तर पुढचा भाग अजिबात मिस करू नका. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढील भाग बघायला